नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण 2022चा पेपर 2 सॉल्व करतो आहे. त्याच्यातले मराठीचे आपले 1 to 25 क्वेश्चन्स कंप्लीट झालेत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन नंबर 26 टू क्वेश्चन नंबर 50 पर्यंत इंटेलिजंट टेस्टचे क्वेश्चन्स करणार आहोत. त्याच्यातला क्वेश्चन नंबर 26 बघूया. पण इथे 26 to 30 पर्यंत बघा डायरेक्शन दिलेले आहे, फाइंड द ऑड टर्म. तर म्हणजे 26 पासून 30 पर्यंत आपले असे जे क्वेश्चन्स आहेत त्याच्यामधली आपल्याला 4 जे टर्म्स दिलेले आहेत त्याच्यातला एक ऑड टर्म आपल्याला फाइंड करायचा आहे. तर क्वेश्चन नंबर 26 मध्ये बघा, इथं फर्स्ट लिहिलं आहे पंपकिन, सेकंड आहे टोमॅटो, थर्ड आहे तुलसी आणि फोर्थ आहे व्हीट. तर याच्यामध्ये बघा आता हे जे सगळे दिसत आहे ना, असं खाद्यपदार्थ आहेत है ना. पंपकिन, टोमॅटो आणि व्हीट आपण रोजच्या जेवणामध्ये, आणि तुलसी जेवणामध्ये तर वापरत नाही. तुलसी एक आहे ना वेगळं तुळस झाड जे आपल्या हिंदू धर्मात तर त्याचं वेगळंच महत्त्व आहे ना. आणि तसं बघितलं तर आयुर्वेदाच्या दृष्टीने पण त्याचं महत्त्व आहे, ठीक आहे ना. तर याच्यातलं ऑड मॅन आउट थर्ड येतं आहे तुलसी, ठीक आहे. तर याचं आहे तुलसी. बरं, अजून याचं जे ॲन्सर शीट आहे याच्यामध्ये 2 ऑप्शन दिलेले आहेत त्यांनी. पहिलं पण दिलं आहे. तर पहिलं जे आहे, मला तर असं वाटते की पहिलं जे असेल ते फक्त आकाराच्या हिशोबाने, म्हणजे बाकी सगळ्यांचं जे समजा याला जे फळं लागतात ते म्हणजे छोट्या आकाराचे असतात. पंपकिन खूप मोठा असतो, त्यामुळे पहिला पण त्यांनी दिला असेल. पण असं याच्यामध्ये कंपल्सरी नाही आहे की सिलेक्ट 2 ऑप्शन्स, तर म्हणून आपण थर्डच कन्सिडर करायचा, ठीक आहे ना. थर्ड जो आन्सर आहे तो परफेक्ट आन्सर आहे याचा. क्वेश्चन नंबर 27मध्ये बघा, इथे आपल्याला असं फिगर दिलेलं आहे. त्या फिगरमध्ये आपल्याला फाइंड करायचं आहे की याच्यामधलं वेगळं कुठलं आहे. तर इथं बघा, हे जे फिगर जर आपण याला असं अँटी क्लॉकवाईज फिरवलं, जर आपण अँटी क्लॉकवाईज याला जर असं फिरवलं ना, तर तुम्ही बघा असं अँटी क्लॉकवाईज फिरल्यावर हे जवळपास इकडं 135 डिग्रीनी फिरलं आहे. पहिले याला 90 आणि नंतर 45 डिग्रीनी फिरवलं सपोज. तर हे जो आहे हा पोर्शन इथे आला, हा जो कर्ववाला पोर्शन आहे ना तो इकडे आला आहे. आणि इकडे आल्यामुळे बाकीचे जे आहे ना, हा जो ट्रायंगल, दोन्ही ट्रायंगल दिलेले आहे बघा. इकडं एक ट्रायंगल जो आहे तो शेडेड आहे आणि एक ब्लँक आहे, अनशेडेड आहे. तर ते बरोबर असं या दिशेला आले. आता याच्यानंतर जर आता याला फिरवतो म्हटलं 90 डिग्रीनी, आता ॲक्च्युली याच्यामध्ये थोडंसं हेच आहे, म्हणजे मला एवढं परफेक्ट नाही वाटला हा क्वेश्चन. आता तसं बघितलं ना तर याला पुन्हा 135 डिग्रीनी फिरवतो म्हटलं तर हा 45 होणार आणि 90 डिग्री म्हणजे ह्या साईडला यायला पाहिजे. हा जो आहे ना हा इकडे यायला पाहिजे, पण अशी फिगर दिलेलीच नाही आहे. पण चला, तशी नाही दिली तर ही एक दिलेली आहे थोडीशी, ही दिली आहे. तर समजून चला हे 90 डिग्रीनी इथं म्हणजे अँटी क्लॉकवाईज फिरली आहे ती. तर त्या हिशोबाने हे बरोबर आले आहेत. हां, हे ट्रायंगल आणि हे दोन्ही ट्रायंगल हे बरोबर आहेत, ठीक आहे ना. बाकी याच्यामध्ये काहीच डिफरन्स नाही आहे, फक्त हे रोटेट होतात. तर हे रोटेट झाल्यावर इथं बघा, ही जी आहे थर्ड नंबरची, याला थोडंसं लक्षपूर्वक बघा. तर थर्ड नंबरचा जो आहे ना त्याच्यामध्ये काय झालेलं आहे, हे याच्या फर्स्टसारखाच आहे ना, फर्स्ट आणि थर्ड एकसारखा दिसतो आहे. पण एक लक्ष द्या की हे जे ट्रायंगल आहेत यांची पोझिशन चेंज झालेली आहे. जर ह्या पोझिशनला जर समजा हा फिरून फिरून पुन्हा त्या पोझिशनला गेला, अशा पोझिशनला, तर हे ट्रायंगल पण तिकडेच असायला पाहिजे होते ना. तर ट्रायंगल जर चेंज झाले, म्हणून याच्यातला जो थर्ड आहे तो ऑड मॅन आउट आहे, ठीक आहे ना, ऑड टर्म आहे. चला नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 28. क्वेश्चन नंबर 28मध्ये बघा 4 आपल्याला नंबर्स दिलेले आहे, 505, 336, 209, 126. तर याला जर व्यवस्थित बघितलं तर याच्यामध्ये ना हे बघा काय येतो आहे, हा ॲक्च्युली हा हे पहिला जो नंबर आहे तो त्याला 8चा क्यूब केला आहे. 8चा क्यूब केला तर किती येते, 512 है ना. 8चा क्यूब केला तर 512 येतो आणि त्याच्यातून -7 केलेले आहे. तो -7 केलं तर किती आलं, 505. तर हे बरोबर आलं. असंच 8च्या नंतर आता याला 7चा क्यूब केला आहे. तर 7चा क्यूब किती येतो, 7चा क्यूब येतो 343 है ना, 343. आणि याच्यातून -7 केलं तर किती येणार, 336. इथपर्यंत बरोबर आहे. त्याच्यानंतर थर्डमध्ये पण बघा, आता 8 झाला, 7 झालं, आता 6 यायला पाहिजे. तर 6चा क्यूब किती होते, 216 है ना, 216. -7 केलं तर किती येणार, 209. हे पण बरोबर आहे, ठीक आहे ना. त्याच्यानंतर इथे आता नेक्स्ट काय यायला पाहिजे, 5चा क्यूब
5चा क्यूब किती येतो आहे 125 आणि -7 केलं तर किती यायला पाहिजे 118 येतात इथं, पण इथं दिलेलं आहे 126. म्हणजे याच्यातलं ऑड काय आहे 4th नंबर ऑड आहे. ठीक आहे. चला आता नेक्स्ट क्वेश्चन नंबर 29 बघा. इथे पण बघा इथे काय केलेलं आहे, जो डिनोमिनेटरमध्ये जे 72 आहे तर ह्या दोन्ही डिजिटचा डिफरन्स हा ना, ह्या दोन्ही डिजिटचा डिफरन्स किती येतो 7 - 2 केलं तर किती येणार 7 - 2 केलं तर 7 - 2 5 येतं आहे. आणि इथं काय केलं आहे वरती याला नेऊन 5चा स्क्वेअर केला आहे है ना, 25 आलं आहे. सेम इथं बघा 7 - 5 केलं तर किती येणार इथं 7 - 5 किती येणार 2. मग 2चा स्क्वेअर इथं नाही या लागला इथं, तर मग हे चुकीचं आहे. मग ही टर्म चुकीची आहे. ठीक आहे. म्हणजे ऑड आहे त्याच्यातली, कारण बाकीच्या याच्यामध्ये पण तसंच लॉजिक आहे बघा. 9 - 5 केलं तर 9 - 5 केलं तर येणार 4. 4चा स्क्वेअर केला तर इथं 16 येणार. इथे 9 - 1 केलं तर 8. 9 - 1 = 8. 8चा जर आपण इथं स्क्वेअर केला तर 64 येतो. 4चा स्क्वेअर इथं 16 येतो. ठीक आहे. पण इथं 2चा स्क्वेअर काय येणार 4 यायला पाहिजे, पण इथं 49 आहे. म्हणजे ही ऑड टर्म आहे. ठीक आहे. चला नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 30. याच्यामध्ये बघा JV, AU, RX आणि QW. तर याच्यामध्ये सरळ सरळ काही डोकं न लावता सेकंड नंबरचा ह्याचा जो आहे ऑप्शन तो याचा ॲन्सर आहे. का तर हे बघा हे काय आहे ए आणि यू काय आहे वॉवल्स आहेत है ना. हे काय आहे वॉवल्स आहेत आणि बाकी जेवढेही आहे ते कॉन्सोनंट आहेत. त्याच्यामुळे याच्यातला ॲन्सर नंबर 2 याच्यात येणार. आता ॲन्सर शीटमध्ये अजून एक 3rd नंबरचा ऑप्शन दिलेला आहे, पण मला तर त्याचं काही लॉजिक मिळालं नाही. हा एक वेळचा 4th होऊ शकतो, कारण याच्यामध्ये हे जेवढे यांची पोझिशननुसार बघितलं तर मला वाटते याची काहीतरी पोझिशन येते याची 10th पोझिशन आहे, याची 22 पोझिशन आहे, याची 1st आणि 21 आहे, आणि याची आहे ची पोझिशन आर 18th नंबरवर आहे आणि एक्स जो आहे तो 24thवर आहे. आणि याच्यामध्ये क्यू जो आहे तो 17th पोझिशनवर आहे आणि डब्ल्यू जो आहे 23rdवर आहे. तर मग याच्यामध्ये बघा हे बाकीचे नंबर जे आहे है ना, बाकीचे ऑड किंवा इवन नंबर आलेत. फक्त हा जो आहे 17 आणि 23 जो आहे तो प्राईम नंबर आलेला आहे है ना. प्राईम नंबर्स आहेत हे प्राईम नंबर्स. तर त्याच्यामुळे हा एक असू शकतो अजून एक पर्याय. तसं आपल्याला इथं दिलेलं नाही आहे 2 ऑप्शन्स आहे ना, सिलेक्ट 2 ऑप्शन्स वगैरे असं काही म्हटलेलं नाही आहे. तर आपल्याला सेकंड नंबरचा ॲन्सर दिला तरी सफिशियंट आहे. पण ॲन्सर शीटमध्ये 3rd पण दिला आहे आणि 3rdचा मी खूप लॉजिक लावून बघितला, मला काहीच कळालं नाही 3rd कसा येतो आहे, पण 4th नक्की वेगळा येतो आहे. चला नेक्स्ट बघूया आता क्वेश्चन नंबर 31. क्वेश्चन नंबर 31 टू क्वेश्चन नंबर 34 साठी परत डायरेक्शन्स दिलेले आहेत. इन द फॉलोइंग सिरीज डिटरमाइन द रूल अँड फाइंड आउट द टर्म इन प्लेस ऑफ क्वेश्चन मार्क. तर इथं आपल्याला सिम्बॉल नंबर यांची सिरीज दिलेली आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये आपलं जर त्यांचं जे एक है ना त्याच्यामध्ये काय सिरीजमध्ये एक सिक्वेन्स असतो तो आपल्याला फाइंड करायचा आहे आणि क्वेश्चन मार्कच्या जागी काय येणार आहे, कुठली नंबर किंवा कुठली तुमची फिगर येणार आहे ते आपल्याला सांगायचं आहे. तिथे बघा इथे क्वेश्चन फिगर दिलेला आहे 31मध्ये, क्वेश्चन नंबर 31मध्ये. तर क्वेश्चन मार्कच्या जागी आपल्याला ह्या 4पैकी कुठली एक फिगर येते ते शोधायचं आहे. तर ही जे आहे इथं मी म्हणजे बघितलं तर ही जी फिगर आहे ही क्लॉकवाईज है ना, हे क्लॉकवाईज मूव्ह होत आहे अशी क्लॉकवाईज. सॉरी पेन चालू करायचंच राहिला. हे अशी क्लॉकवाईज क्लॉक कसं फिरते ना असं अशा टाईपचं ना या साईडला. ठीक आहे. तर असंच हे मूव्ह होत आहे आणि 45 डिग्रीनी मूव्ह होत आहे. तर हे बघा हे 45 डिग्रीनी हे सेकंडवर बरोबर आलं, हे परत 90 डिग्री बरोबर आलं. आता पुन्हा याच्यानंतर कुठलं येणार तर हे असं तर येणार नाही, उभं तर येणार नाही. तर हे 3पैकी एक कुठलं तरी आहे. आता याच्यामध्ये पण हे बघा हां, आणि असे जे क्वेश्चन्स असतात ना त्याच्यामध्ये जे नाही आहे ना ते पहिले कॅन्सल करून टाकायचे. जसं आता सेकंड तर अजिबात येणार नाही तर कॅन्सल. आता हे मध्ये जो बघा एक सर्कल आहे हाफ त्याला शेड केलेला आहे. तर त्याला तुम्ही बघा जर हे बघा हे 45 डिग्रीनी असं फिरलं इकडं फिरलं. आता नेक्स्ट कसं होईल हे इकडं जाणार ना. हा जो अनशेडेड पार्ट आहे तो इकडेच्या साईडला राहणार आहे, या साईडला ह्याच्या साईडला आहे ना. तर इथं बघा इथं हा जो आहे 4th हा रॉंग आहे. हे 2 बरोबर आहे, 1st आणि 3rd बरोबर आहे,
पण हा फोर्थ जो आहे तो रॉंग आहे. याचा अर्थ आहे आता फर्स्ट आणि थर्डलाच आपल्याला बघायचं आहे. आता इथे फर्स्ट आणि थर्डपैकी कुठलं एक आहे ते कसं फाईंड करायचं आहे बघा. इथे जो आहे आता इथे अजून बाकी एक छोटा स्टार है ना, एक सर्कल आहे आणि एक स्टार आहे. तर हे काय व्हायला लागले, हे पण सोबत सोबत क्लॉकवाईज फिरत आहेत, पण एक एक घरानी एक एक घर पुढे जात आहेत है ना. हे इथून बघा हे इथं आला है ना, इथं होता पहिले, मग इथं आला, इथून पुन्हा इथं आला, हे बघा इथं आला. आता पुढच्या फिगरमध्ये तो इथं जाईल, म्हणजे तो इथे हे बघा इथे आता हा है ना, हा जो आहे ना हा इथे आला, तर म्हणजे हा रॉंग आहे. म्हणजे याचा ॲन्सर कुठला येतो, थर्ड येतो. बाकीचंही तुम्ही बघा, स्टार पण बघा इथे होता पहिला है ना, इथे होता, मग तो इथून इथे आला, इथून मग इथे येणार है ना, इथे आला, आता इथून तो कुठे जाणार, इथे येणार, तर मग तुमचा इथे बरोबर आला आहे. ठीक आहे. पुन्हा हे जे दिसतात ना, एक असं डार्क लाईन आहे आणि एक अशी म्हणजे अनशेडेड लाईन आहे. ती जी आहे ना ते 2-2 घरांनी पुढे चालत आहे, क्लॉकवाईजच आहे. हां, 2-2 घरांनी, इथून ती डायरेक्ट इथे गेली आहे बघा है ना, इथून डायरेक्ट इथं, म्हणजे 2 घर, 1 आणि 2, तर मग इथे 2-2 एकनी शिफ्ट होता येते. तसं बघा तर इथं बघा इथून आहे ना, इथून ते 1-2 है ना, पुन्हा आता इथून कुठं होणार, इथून इथं येणार, म्हणजे इथं बरोबर आलेलं आहे स्टारच्या जागी. ठीक आहे. त्याच्यातला ऑप्शन नंबर 3 त्याच्यातला ॲन्सर आहे. थोडं किचकट आहे हां, थोडं म्हणजे लक्ष देऊन बघावं लागेल. आणि हा मला असं वाटलं की हा क्वेश्चन पेपर थोडासा टफ आहे, 2022चा इंटेलिजंट टेस्ट थोडासा टफ आहे. आणि याच्यामध्ये 1-2 क्वेश्चन पण थोडेसे रॉंग दिले आहे असं मला वाटते. चला बघूया आपण नेक्स्ट क्वेश्चन नंबर 32. क्वेश्चन नंबर 32मध्ये बघा एक नंबर सिरीज दिलेली आहे. तर ह्या नंबर सिरीजमध्ये जर आपण बघितलं तर इथं बघा यांनी काय केलं आहे, डिनोमिनेटरचं 5 आणि 3 आहे ना, तर 5 × 3 केलं आहे है ना, 5 × 3 केलं आहे, 15 आलं, 15चं स्क्वेअर केलं इथं है ना, हे आलं 15 आणि वरती न्यूमरेटरमध्ये 15चा स्क्वेअर आहे. असं तिथं 12, 4 × 3 12 येणार है ना, 12चं स्क्वेअर 144. 2 + 9 केलं तर 2 × 9 केलं तर 18चं स्क्वेअर 324. 2 × 9 18चं स्क्वेअर 324. त्याच्यानंतर हा ना इथं ना 18चं स्क्वेअर 324 आलं. इथं 1 × 9 म्हणजे 9चं स्क्वेअर 81 आणि 1 × 3 केलं तर 3चं स्क्वेअर आहे ना, इथे 9 येणार, इथे 3 येणार. यांचं मल्टिप्लिकेशन केलेलं आहे, जे दोन्ही डिजिट आहे ना त्यांचे मल्टिप्लिकेशन करून त्याचा स्क्वेअर करून न्यूमरेटरमध्ये ठेवलं आहे. मग तसं जर इथे लॉजिक आपण लावलं तर इथं सगळीकडेच तसंच दिलेलं आहे, सगळे ऑप्शन तसेच आहे बघा. 3 × 1 म्हणजे 3चं स्क्वेअर 9, 2 × 7 म्हणजे झाले 14, 14चं स्क्वेअर 196. इथं बघा 3 × 9 27, 27चं स्क्वेअर, पण इथं हे सगळं ते ॲन्सर तेच दिलेले आहे ना. 3 × 7 म्हणजे येणार 21, 21चं स्क्वेअर 441 होते. मग याच्यातलं कुठलं ऑप्शन आपण घ्यायला पाहिजे, तर इथं थोडं लक्षपूर्वक बघा. इथे मी हे थोडंसं इरेज करून टाकू आपण याला, हे जे नंबर्स आहे ना ते इरेज करू, कारण आपल्याला याचा काही हा जो लॉजिक आहे याचा यूज नाही आहे. इथे लॉजिक आहे कुठला बघा, हा ज्या खालच्या जे डिनोमिनेटरमध्ये तुम्हाला जे नंबर दिसत आहेत ते थोडंसं तुम्हाला काय वाटते, हे बघा 13 आहे, त्याच्यानंतर बघा 19 आहे, पण 13च्या नंतर हे बघा 17, 19, त्याच्यानंतर बघा 23, 29, हे सगळे नंबर्स काय आहे, हे सगळे नंबर्स आहे तुमचे प्राईम नंबर्स. ठीक आहे ना. मी याच्या अगोदर एक व्हिडिओ बनवला आहे बघा, प्राईम नंबर्सला कसं पाठ ठेवायचं, एक व्हिडिओ आपल्या चॅनलवर मी हे केलेलं आहे अपलोड. ठीक आहे. आणि विशेषकर म्हणजे बरेचसे लोक मला म्हणतात आप हिंदी में क्यों नहीं पढ़ाते, हिंदी में क्यों नहीं पढ़ाते, तर एक हिंदीमध्ये पण एक व्हिडिओ बनवून टाकलेला आहे. ठीक आहे ना, लोकांच्या आग्रहानं. ठीक आहे ना. चला, तर इथे बघा हे जे नंबर सिरीज आहे ना पूर्ण प्राईम नंबरची आहे, पण इथं काय केलेलं माहिती आहे का यांनी, 13 नंतर 19 म्हणजे याला स्किप केलं है ना, 19 नंतर मग आलं आहे बघा 29, पण याला स्किप केलं आहे, म्हणजे अल्टरनेट नंबर घेतला आहे. 29 नंतर 31ला स्किप करून 37 येईल. हां, त्याच्यानंतर 37ला स्किप करून 41ला स्किप करून 43 आलं आहे. 43ला नंतर 47ला स्किप केलं आहे आणि 53 आलं आहे. मग इथं कुठलं येणार, डिनोमिनेटरमध्ये काय यायला पाहिजे, 37वाला यायला पाहिजे. तर मग याच्यातला ऑप्शन नंबर 4 जो आहे ना तो इथं करेक्ट आहे. ठीक आहे. कारण खाली जे डिनोमिनेटरमध्ये जे दिलेले आहे प्राईम नंबर्स दिलेले आहे आणि
अल्टरनेट दिलेलं आहे ना. 13 नंतर 19, मग नंतर 29, मधला एक एक आहे ना, यांच्यामध्ये 17 मिस केलेलं आहे. 17 इथं, मग नंतर 23 मिस केलेलं आहे. ठीक आहे. याच्यानंतर मग इकडं 31ला मिस केलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर मग इथं 41ला मिस केलेलं आहे ना. मग 43 आला आहे. मग त्याच्यानंतर 47ला मिस केलेला आहे, तर 53 आलं. हे अशा प्रकारे याचा ॲन्सर जो आहे तो ऑप्शन नंबर 4 येईल. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 33. क्वेश्चन नंबर 33 बघा, याच्यामध्ये एक नंबर सिरीज दिलेली आहे. 1000, 657, 441, 316, क्वेश्चन मार्क, 217, 216. तर इथे आपल्याला काय करायचं आहे की जे नंबर्स आहेत ना, जसं तो पहिला नंबर आहे 1000मधून आपल्याला दुसरा जो नंबर आहे 657 त्याला मायनस करायचं आहे. तर मायनस केल्यावर किती येतं बघा, 10 - 7 केलं तर 3 येणार, हे 9 - 5 केलं तर 4 येणार, आणि हे झाले 9 - 6 केले तर हे येणार 343. म्हणजे ह्या दोघांच्यामध्ये कितीचा गॅप आहे ना, डिफरन्स आहे 343चा आहे. आणि 343 म्हणजे काय आहे, 7चा क्यूबचा इथं डिफरन्स आहे. असंच तुम्ही बघा 657 - 441 हे जर आपण केलं तर बघा येते 6, आणि हे झाले 1, आणि हे झाले 2, म्हणजे 216 कशाचा क्यूब आहे, 6चा क्यूब आहे. तसंच याच्यामध्ये बघा 441 - 316 याच्यात जर डिफरन्स काढला आपण तर येणार 5, हे झाले 3, 3 - 1 गेले 2, आणि हे 125, म्हणजे हे आहे 5चा क्यूब. इथे 5च्या क्यूबचा डिफरन्स आहे. 7 क्यूब, 6 क्यूब, 5 क्यूब, मग इथं काय येणार 4चा क्यूब. मग 4चा क्यूब म्हणजे काय होतं, 4 4 16 × 4 64. तर 316मधून आपल्याला काय करायचं आहे, 316मधून -64 मायनस करायचे. तर किती येणार बघा, 6 - 4 2, आणि हे झालं आहे 11 - 6 5, आणि हे 252. म्हणजे आपला आन्सर हाच आला आहे. ठीक आहे ना, ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. त्याच्यानंतर आता इथे पुढे बघा, असंच आता 4चा क्यूब झाला, आता 3चा क्यूब मायनस करावा लागेल. पण इथे आता हेच तुम्हाला मी म्हटलं ना, 1-2-3 क्वेश्चन याच्यामधले असे आहेत या पेपरमध्ये जे थोडेसे चुकीचे आहे. इथे टर्म मिस केली आता यांनी. इथं काय करायला पाहिजे होतं की इथं 252 आलं आहे ना, तर 252मधून 3चा क्यूब म्हणजे 3 3 9, 9 3 27, तर 27 मायनस केलं, 12 - 7 केलं तर 5, आणि हे झाले तुमचे 4 - 2 2, आणि इथे 252. म्हणजे इथं मध्ये एक 252 यायला पाहिजे होतं ना, हे 250 नाही, 215 ना, किती 12 - 7 केलं तर 5, हे झाले 4 4 - 2 2, बरोबर आहे 225. म्हणजे ना, बरोबर आहे 225 आले पाहिजे होते. मग त्याच्यानंतर याच्यातून 3 झाला ना, आता 2चा क्यूब किती होतो 8, तर 225 - 8, मग तेव्हा कुठं 217 टर्म आली असती. तर हे जे आहे ना, एक टर्म यांनी मिस केली याच्यामधले ना. तर थोडंसं कन्फ्यूज होऊ शकतात, पण ठीक आहे, आपलं ॲन्सर येऊन गेलं ती गोष्ट वेगळी आहे, पण याच्यामध्ये कन्फ्यूज होण्यासारखं आहे. आणि त्याच्यानंतर बघा 3चं झालं, 2चा झाला, आता 1चा. तर 1चा क्यूब तर 1च होतो, तर 217 - 1 केलं तर 216 लास्टवाला टर्म येतो आपला. तर हे इथं एक थोडीशी चूक आहे, 225 एक मिस केलेला आहे यांनी. ठीक आहे. तर हे आता मी थोडं याला इरेज करतो आहे, कारण आपला क्वेश्चन जो आहे, आपला याचा ॲन्सर जो आहे हा ऑप्शन नंबर 2चा आहे, 252. ठीक आहे. हे जे लिहिलं आहे ना, 7चा क्यूब, 6चा क्यूब, 5चा क्यूब, 4चा क्यूब, 3चा क्यूब, हे एवढं डिफरन्स आहे प्रत्येक नंबरमध्ये. ठीक आहे. आणि इथे एक टर्म मिस आहे. इथे एक टर्म जे क्वेश्चन मार्क आहे ना, आपला जो ॲन्सर आला ना, याच्यानंतर एक यायला पाहिजे होतं 225, आणि त्याच्यानंतर मग 217 216. चला ठीक आहे, होतं आहे, थोडी कधी असते, मिस्टेक असतात. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 34. क्वेश्चन नंबर 34मध्ये आपल्याला एक सिम्बॉलची सिरीज दिलेली आहे, आणि याच्या अगोदर असे बरेचसे है ना, सगळ्याच पेपरमध्ये जवळपास येतात. अशी सिम्बॉलची सिरीज आली तर सगळ्यात पहिले आपल्याला काय करायचं आहे, सिम्बॉल काउंट करून घ्यायचे, आणि त्याचं मग बघायचं नंबर ऑफ सिम्बॉल किती यूज केले, मग त्या हिशोबाने त्यांचे ग्रुप करून टाकायचे. तर इथं बघा 1 2 3
1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 20चे आता आपल्याला इथं सिम्बॉल किती टाईपचे यूज केलेले आहेत, एक है ना 5 टाईपचे आहेत, तर 4 ग्रुप करू यायचे 5-5चे. तर 1 2 3 4 5 हा एक ग्रुप होणार, 1 2 3 4 5 हा एक ग्रुप होणार, 1 2 3 4 5 हा एक ग्रुप होणार, 1 2 आणि हे 3 क्वेश्चन मार्क म्हणजे 5 झाले. असे बघा 4 ग्रुप झाले यांचे. बस आता यांच्यामध्ये बघायचं की यांच्यामध्ये काय चेंजेस होत आहे, कसे शिफ्ट होत आहे इकडचे तिकडे ना. हे एकदम सोपी पद्धत आहे. बघा जसंच हा अशा टाईपचा एक क्वेश्चन आला समजा सिम्बॉलचा, तर पटकन त्याला पहिले टोटल नंबर ऑफ टर्म्स किती आहे काउंट करून घ्यायच्या आणि तो टोटल नंबर ऑफ सिम्बॉल्स किती यूज केलेले आहे, मग त्या हिशोबाने जसं आहे ते तर टोटल 20 टर्म्स आहे आणि 5 सिम्बॉल यूज केले आहे, तर 20 डिवायडेड बाय 5 म्हणजे 4 ग्रुप करायचे. म्हणजे आपल्याला एकदम सोपं जाते बघा याला. इथं बघा, इथं पहिला जो ग्रुप आहे ना याच्यामध्ये काय झालं आहे की नेक्स्ट याच्यामध्ये हा जो सेकंड लास्ट आहे, सेकंड लास्ट जो आहे एकदम फर्स्टला गेला आहे. सेकंड लास्ट जो सिम्बॉल आहे तो फर्स्टला गेला आहे आणि जो सेकंड नंबरचा सिम्बॉल आहे तो सेकंड लास्टच्या जागी आला आहे. दिसतं आहे ना, हा जो है ना एक प्रकारचा ट्रायंगलच आहे. हा ट्रायंगल जो आहे हा सेकंड लास्ट पोझिशनला गेला आहे आणि सेकंड लास्टवाला फर्स्ट पोझिशनला आला आहे, है ना. हे बघा इथं सेकंड लास्टला आला आणि इथला जो होता हा वाला हा फर्स्टला चालला गेला. ठीक आहे. परत आता इथं सेम तसंच होणार. आता काय होणार पुढच्या यामध्ये, हा जो आहे हा फर्स्टला जाणार आणि हा जो सेकंडवाला आहे हा इथे येणार त्याच्या जागी. तर इथे बघा हा फर्स्टला आला आहे, ठीक आहे ना, आणि याच्या जागी हा आला आहे सेकंडवाला इथे आला आहे. बरं, आता पुन्हा तसंच हा वाला एकदम जो सेकंड लास्ट आहे तो एकदम फर्स्टला जाणार आणि हा जो सेकंडवाला आहे तो जाणार तुमचा सेकंड लास्टला. ठीक आहे ना. हा जो आहे ना याच्या जागी जाणार, हा एकदम फर्स्टला येणार. तर इथं फर्स्टला आला आहे हा, याच्यानंतर मग याच्यानंतर हे बरोबर आहे आणि हा झाला कुठे सेकंड लास्टला, म्हणजे इथे येणार तो. हा जो फिगर आहे तो इथे येणार आणि इथे बघा एक यांनी इथे परत एक छोटीशी चूक आहे. आता असं म्हणजे मी जर चूक म्हटलं तर शोभत नाही, कारण एवढ्या मोठ्या परीक्षा परिषदला आक्षेप करणं जरा बरोबर वाटत नाही आहे. तरी पण आहे बघा, इथे असं हे यायला पाहिजे होतं है ना, जसे लायनिंग्स आहेत ना हे शेडेड, हे असायला पाहिजे होतं इथे. हा इथं ब्लँक ठेवला आहे. इथं एकाच ग्रुपमध्ये बघा 2 ब्लँक हे आले, एकाच ग्रुपमध्ये 2 ब्लँक नाही, एक ब्लँक आहे एक शेडेड आहे, एक ब्लँक आहे एक शेडेड आहे ना. इथं पण बघा हे ब्लँक शेडेड आहे, इथे एक शेडेड आहे, इथे ब्लँक आहे. तर इथं दोन्ही ब्लँक दिले. ॲक्च्युली इथं म्हणजे इथं हे करायचं राहून गेलं, शेड करायचं राहून गेलं त्याला. तर हा वाला लास्टला येतो सेकंड लास्टला, ठीक आहे, आणि लास्टला हा आहे है ना. तर म्हणजे आपला लास्टवाला कुठला येणार, असा वाला हाफ सेमी सर्कल येणार जो अनशेडेड आहे है ना. आणि त्याच्या अगोदर हा तर इकडं फर्स्टला शिफ्ट झाला आहे, तर मग याच्या अगोदर कुठला येणार आहे, हा ट्रायंगल येणार आहे जो डार्कवाला ट्रायंगल आहे. ठीक आहे ना. तर असं करून आपला ॲन्सर कुठला येतो बघा, याच्यातला ऑप्शन नंबर 1 याचा ॲन्सर येतो आहे. ठीक आहे. इथे कन्फ्यूज होण्यासारखं आहे, म्हणजे आता मी लक्षपूर्वक बघितलं आणि मी थोडी हिंमत करून सांगतो आहे, म्हणतो आहे की इथं चूक आहे है ना. विद्यार्थी तर बिचारे नाही हे करू शकणार ना, कारण विद्यार्थ्यांना तेवढं हे नसते, डेअरिंग नसते की हा पेपरच चुकीचा आहे असं म्हणायचं, त्यांचं डेअरिंग नसते. ठीक आहे ना. तरी पण बघा माझ्या हिशोबाने तर आहे असं. तर याचा ॲन्सर आहे ऑप्शन नंबर 1. तुम्हाला काही जरी वेगळं वाटत असेल, काही माझं चूक असेल, तर तुम्ही प्लीज मला कमेंट करून सांगा की नाही तुम्ही चुकीचं बोलताय. परीक्षा परिषद असा चुकीचा पेपर सेट करू शकत नाही. चला बघूया आपण क्वेश्चन नंबर 35. क्वेश्चन नंबर 35 बघा. द रेशिओ ऑफ द एजेस ऑफ स्वरा अँड मीरा 5 years बिफोर वॉज 3:4. म्हणजे 5 वर्षापूर्वी स्वरा आणि मीराचं जे एज आहे त्याचा जो रेशिओ होता 3:4 होता. 5 years हॅन्स म्हणजे इथून पुढचे 5 वर्ष द रेशिओ ऑफ देअर एज विल बी 5:6. फाइंड स्वराज प्रेझेंट एज. तर हे थोडंसं लेंदी आहे, थोडंसं साईडला आपल्याला याला सॉल्व करायसाठी जरा जास्ती जागा पाहिजे, तर जागा नाही आहे. हा एक मोठा प्रॉब्लेम आहे. याच्यावर PDF वरच लिहायचं म्हणजे ते क्वेश्चन पण दिसलं पाहिजे आणि हे पण दिसलं पाहिजे, तर ते छोट्या छोट्या जागेमध्ये आपल्याला कॅल्क्युलेशन करावं लागते. तर थोडं समजून चला. असं मी जाणून करत नाही आहे, ते
आता करावं लागते ते. ठीक आहे, चला बघूया आपण याचं सॉल्युशन थोडं साईडमध्ये. हे बघा इथं जे रेशो दिलेलं आहे 5 वर्ष अगोदर स्वरा आणि मीराचं, तर ते आता रेशो म्हणजे काय असतो की हा ना 3:4 रेशो आहे त्यांचा, 3:4 रेशो आहे. म्हणजे त्यांच्या है ना त्यांचं काहीतरी एज असेल, याच्यामध्ये काहीतरी एखादं मल्टिपल असेल, 1 2 3 4 जे काही असेल है ना, त्यांचं दोघांचंही मल्टिप्लिकेशन म्हणजे डिव्हिजन जर केलं तर त्याचा ॲन्सर 3/4 येत असेल, तर सपोज त्याच्यासोबत एक कुठला तरी एक व्हेरिएबल आपण घेऊन घेऊ, एक्स होता. म्हणजे 5 वर्षापूर्वी है ना, 5 वर्षापूर्वी त्यांचं जे एज होतं 3x आणि 4x असं समजून चालायचं. आणि आज है ना प्रेझेंट एज काय असणार त्यांचं, प्रेझेंट एज 5 वर्षापूर्वी 3x होतं, मग आज किती असेल, 5 वर्ष आजच्या डेटला त्याचं +5 करावं लागेल, आहे की नाही. हे कोणाचं झालं, स्वराचं एज झालं. आणि मीराचं, हे स्वरा लिहूया इथं म्हणजे तुम्हाला कन्फर्म होऊन जाईल. स्वरा आणि मीराचं किती आहे, 4x +5 आजच्या डेटला, आहे ना, हे मीरा आहे. परत आता क्वेश्चनमध्ये काय म्हटलं आहे, 5 इयर्स हॅन्स. आता इथून पुढं म्हणजे 5 इयर्स लेटर, आता ना पुढं त्यांचं एज किती होणार. आता ही जी आहे स्वरा आजचं एज किती आहे तिचं, 3x +5 आहे. मग अजून याच्यामध्ये 5 इयर्स ॲड होऊन जाणार 5 वर्षानंतर, म्हणजे टोटल एज किती होणार तिचं, 3x +10 होणार. आणि ही जी आहे मीरा, ती आज तिचं एज आहे 4x +5. तर पुढे चालून 5 वर्षानंतर अजून त्याच्यामध्ये 5 वर्ष ॲड होणार, म्हणजे ती होणार 4x +10 इयर्सची. आता क्वेश्चनमध्ये म्हणल्यानुसार ह्यांच्या दोघांचं जे 5 वर्षानंतरचा जो रेशिओ आहे, म्हणजे यांची एज 5 वर्षानंतर हिची स्वराची एवढी एज आहे आणि मीराची एवढी एज आहे, यांचं जे रेशिओ आहे तो आहे 5:6. म्हणजे 3x +10 अपॉन 4x +10 = 5/6. आता याला सॉल्व करायचं, एक्सची व्हॅल्यू मिळेल, मग एक्सच्या व्हॅल्यूवरून आपण स्वराचं प्रेझेंट एज काढून घेऊ. तर इथे बघा याला क्रॉस मल्टिप्लाय केलं तर बघा मी शॉर्टकटमध्ये करतो आता डायरेक्ट. 6 3 18, 18x +10 है ना, 10 × 6 केलं तर 60 येणार, = 4 × 5 20x आणि +50 है ना, 10 × 5 50 होणार. आता इथे बघा आपण हे 18xला तिकडे घेऊन जाऊ आणि 50ला इकडे घेऊन येऊ, आहे ना. हा 18x इकडे जाणार, मायनसमध्ये होणार, आणि 50 इकडे येणार, तो पण मायनसमध्ये होणार, 60 - 50. तर काय होणार, 20x - 18x = 60 - 50. हे बरोबर आहे ना. हे तर एवढं समजेलच तुम्हाला. 20मधून 18 मायनस केलं तर 2x येणार आणि हे येणार 10. मग x = किती येणार, 5. ठीक आहे. आता एक्सची व्हॅल्यू आली आपली 5. मग स्वराचं एज, आजचं प्रेझेंट एज किती आहे तिचं, स्वराचं प्रेझेंट एज हे दिलेलं आहे आपलं. ठीक आहे ना. तर मग याला एक्सची व्हॅल्यू ठेवायची तिथं, तर किती येणार स्वराचं एज, स्वराचं प्रेझेंट एज किती येणार, 3x +5 आहे. तर मग 3 × एक्सच्या जागी 5 है ना, +5, 3 5 15 +5 = किती येणार, 20 इयर्स. म्हणजे याचा ॲन्सर कुठला येतो, ऑप्शन नंबर 4. ठीक आहे ना. आता इथं तुम्हाला म्हटलं ना थोडासा लेंदी आहे हा, तर इथे तर करताच आलं नसतं, म्हणून आपण एका साईडला केलेलं आहे. ठीक आहे. आय होप तुम्हाला कळालं असेल. चला नेक्स्ट बघूया. क्वेश्चन नंबर 36. हा पूर्ण मॅथमॅटिक्सचाच क्वेश्चन झाल्यासारखं झालं, इंटेलिजंट टेस्टपेक्षा, की नाही. चला ठीक आहे, असू द्या. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 36. क्वेश्चन नंबर 36मध्ये काय म्हटलं आहे बघा, व्हाईल कंडक्टिंग द ग्रुप ॲक्टिव्हिटीज the group leader used some letters for specific instructions. For example, L means to read, M means to write, V means to meditate. He instructed the students in the following manner. How many times he instructed them to meditate? आता मेडिटेट करणे म्हणजे त्याचं मिनिंग काय दिलेलं आहे इथं, V. तर आपल्याला काय करायचं, इथं याची जेवढे लेटर्स दिलेलं आहे त्याच्यामध्ये V किती टाईम्स आला आहे ना, तेवढे टाईम्स त्यांनी मेडिटेट करायला सांगितलं, समजायचं आहे ना. तर V बघा 1, त्याच्यानंतर 2 3 4 आणि 5 टाईम्स आलं आहे. त्याचा ॲन्सर कुठला येतो आहे, सेकंड नंबर. ठीक आहे, एकदम इझी क्वेश्चन होता. चला नेक्स्ट बघूया. क्वेश्चन नंबर 37. प्रियाज मदर इज सागर्स
mother's sister-in-law. What is the relation of Priya's father to Sagar's maternal auntie? ह्याला पण थोडंसं सॉल्व करायला थोडीशी जागा आपल्याला इकडं साईडला लागणार आहे. थोडं त्याला छोटं करून साईडला जागा करतो. इथे बघा, इथे काय दिलेलं आपल्याला, एक प्रिया है ना, प्रिया आणि सागर याच्यामध्ये आपल्याला थोडंसं जे रिलेशन्स आहे ते आपल्याला समजून घ्यायचे. आता इथं काय म्हटलं आहे, प्रियाज मदर म्हणजे प्रियाची जी मदर आहे ना, प्रियाची है ना मदर, ती कोण आहे, सागर्स मदर्स सिस्टर इन लॉ, म्हणजे जी सागरची मदर आहे है ना, सागरची जी मदर आहे तिची सिस्टर इन लॉ म्हणजे वहिनी आहे ना, ही जी आहे ना, प्रियाची मदर जी आहे सागरच्या है ना मदरची सिस्टर इन लॉ आहे. इथं मराठीमध्ये वहिनी लिहितो बघा, वहिनी. ठीक आहे. आता याचा अर्थ काय आहे, हे दोघी म्हणजे एकमेकांच्या वहिनी कधी होणार है ना. सागरच्या मम्मीची ही प्रियाची मम्मी वहिनी कधी होणार, जेव्हा सागरच्या मम्मीचे जे भाऊ आहेत है ना ते प्रियाचे फादर असले पाहिजे है ना. प्रियाचे जे फादर आहे ते कोण आहे, हे सागरच्या मम्मीचे भाऊ आहे, तेव्हाच हे वहिनी होणार ना, सिस्टर इन लॉ. बरोबर आहे. आता इथं पुढं काय म्हटलं, व्हॉट इज द रिलेशन ऑफ प्रियाज फादर टू सागर्स मॅटर्नल आंटी. मॅटर्नल आंटी म्हणजे मावशी. आता सागरची मावशी म्हणजे कोण होणार, याच्या आईची बहीण है ना, यांना सिस्टर याची. आता हे जे सिस्टर आहे हे ह्यांची कोण होणार, सागरच्या मम्मीची जी मावशी आहे ना, बहीण आहे है ना, म्हणजे सागरची मावशी. अरे यार, मी काय लिहिताना बघा चुकावा लागलं आहे माझ्याकडून. सिस्टर लिहायचं आहे, SISTER, सिस्टर. तर मदर है ना, सागरच्या मदरची म्हणजे सागरची जी मॅटर्नल आंटी म्हणजे तिच्या मम्मीची बहीण है ना. आता हे जर हे हिचे पप्पा जर हिचे है ना भाऊ आहे, तर मग हे दोघंही बहीण भाऊ झाले ना. हे दोघंही काय झाले, हे जे आहे है ना मावशीशी यांच्या पप्पाचं काय रिलेशन झालं, ब्रदरचं रिलेशन झालं. तर याचं ऑप्शन नंबर 1 येते. थोडं समजून घ्या. मला पण हे जे रिलेशनचे जे क्वेश्चन असतात त्याच्यात कन्फ्युजन असतो, पण याचं रिलेशन बरोबर याचं ब्रदर येतो आहे. मला एक्सप्लेन करताना जरासं अवघड व्हावं लागलं आहे. चला ठीक आहे, बघूया नेक्स्ट क्वेश्चन नंबर 38. तर क्वेश्चन नंबर 38 एकदम सोपं आहे बघा. इन द वर्ड चंद्रयान विच लेटर्स आर टू बी राईट अँड लेफ्ट साईड ऑफ द थर्ड लास्ट लेटर, फाइंड आउट 2 करेक्ट अल्टरनेटिव्स. तर इथं एकदम सोपं म्हटलं आहे. थर्ड लास्ट लेटर कुठला आहे याच्यामध्ये, ए. आता एच्या दोन्ही साईडला लेफ्ट आणि राईट साईडला कोणते कोणते लेटर आहेत, तर एक तर वाय आहे आणि दुसरा ए आहे. बस याचा सेकंड आणि थर्ड याचा आन्सर झालं. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 39. क्वेश्चन नंबर 39 अँड क्वेश्चन नंबर 40साठी डायरेक्शन दिलेले आहे. फाइंड आउट द रूल अंडरलाईंग द अरेंजमेंट ऑफ नंबर्स इन द फॉलोइंग क्वेश्चन्स अँड चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह दॅट विल रिप्लेस द क्वेश्चन मार्क. ठीक आहे. इथे आपल्याला असे नंबर्स दिलेले आहे, त्यांच्यामध्ये काहीतरी एक है ना एक सिक्वेन्स आहे, काहीतरी एक रिलेशन आहे प्रत्येक याच्यामध्ये, तो ओळखायचा आहे आणि आपल्याला क्वेश्चन मार्कच्या जागी कुठला करेक्ट आन्सर येईल ते सांगायचं आहे. तर याच्यामध्ये बघा क्वेश्चन नंबर 39मध्ये इथे काय केलं आहे यांनी की हा जो आहे 3चा क्यूब केला आहे. 3चा क्यूब प्लस 8चा क्यूब हा किती येतो आहे, 3चा क्यूब येतो आहे 3 3 9, 3 27 आणि 8चा क्यूब किती येतो आहे 512. म्हणजे यांचं जर टोटल केलं तर किती येते बघा 2 + 7 9, हे झाले 3 539 आलं. ठीक आहे ना. आता यांनी काय केलं याच्यामध्ये हे जे वर्टिकल नंबर दिले आहेत 3 आणि 8 यांचा क्यूब करून ॲड केला आहे आणि जे हॉरिझॉन्टल नंबर दिले आहेत 9 आणि 5 याचा स्क्वेअर केला आहे. तर याचा स्क्वेअर किती येतो आहे, 9चा स्क्वेअर येतो आहे 81 आणि 5चा स्क्वेअर येतो आहे 25. मग याला ॲड केलं तर किती आले, हे 106. तर याच्यातून 106 मायनस केलं आहे. मग हे किती आले 334. म्हणजे ही मधली नंबर आली तुमची. म्हणजे समजलं, हे वरच्या नंबरचा केला आहे क्यूब, याचा पण केला आहे क्यूब आणि याचा केला आहे स्क्वेअर, याचा पण केला आहे स्क्वेअर. ह्याचा जो दोघांचाही क्यूब करून जो
टोटल येते आहे ना 539, त्याच्यामधून 9चा स्क्वेअर प्लस 5चा स्क्वेअर जो येतो आहे त्याला मायनस केला आहे, 433 आलं आहे. तर तुम्ही हे मधले दोन करून बघा. आपण डायरेक्ट लास्टवाला करू. बघा काय केलं आहे, 6चा क्यूब केला आहे हा ना, 6चा क्यूब प्लस 9चा क्यूब. तर 6चा क्यूब किती येतो बघा, 6चा क्यूब येतो बघा 216 आणि प्लस 9चा क्यूब किती येतो 729. यांचं जर ॲडिशन केलं तर हे किती येतं आहे बघा 945 है ना. 9 + 6 5 15, 1 कॅरी ओव्हर झालं, 2 + 2 4 आणि 2 + 7 9. ठीक आहे. आता याच्यामधून काय केलं यांनी, 7चा स्क्वेअर केला आणि 2चा पण स्क्वेअर केला. तर तो किती येतो बघा, 7चा स्क्वेअर किती येतो आहे, 7चा स्क्वेअर 49 आणि 2चा स्क्वेअर 4, हे झाले 53. मग याच्यातून -53 केलं यांनी. -53 केल्याने किती येते बघा, 5 - 3 केले तर 2 आणि इथे 14 - 5 केले तर 9 है ना. 14 - 5 9 आणि इथे 892 याचा आन्सर येतो आहे. तर याचा ऑप्शन आहे बघा, फर्स्टच आहे, ऑप्शन नंबर 1 892. ठीक आहे. सोपं आहे. मधले तुम्ही पण करून बघा. ह्याच म्हणजे लॉजिकनी हे नंबर येतात. चला नेक्स्ट बघूया. क्वेश्चन नंबर 40. क्वेश्चन नंबर 40 बघा. इफ 5 + 3 = 72, 7 - 3 = 20, 4 + 3 = 56, देन 9 + 6 = what. तिथे बघा यांनी काय लॉजिक लावलं इथं, 5 + 3 केलं तर किती येतात 8. मग इमिजिएट त्याच्यानंतरची नंबर काय आहे 9. तर 8 × 9 किती आले 72. कळालं. 5 + 3 म्हणजे इथं 8 येणार. मग इंटू करून दिलं, नेक्स्ट नंबर 9 म्हणजे किती आले 72. इथे 7 - 4 किती येतात, 7 - 3 किती येतात 4. 4चा नेक्स्ट नंबर कुठला आहे 5. इंटू 5 केलं तर किती आले 20 आलं आहे. असंच इथं 4 + 3 केलं तर किती येणार 7. 7चा नेक्स्ट नंबर कुठला आहे 8. तर 7 × 8 केलं तर किती आले 56. सेम इथंच तसं करणार आहे. 9 + 6 किती होतात 15. 15 × 16 करायचं. तर याला सॉल्व करा. 16 5 80, 0 आले, 8 कॅरी ओव्हर झालं. ठीक आहे. 16 1 60, 16 1 16 प्लस 8 24, तर हे 240. ॲन्सर कुठला येतो याच्यातमधला, ऑप्शन नंबर 3 240 याचा ॲन्सर येतो आहे. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया. क्वेश्चन नंबर 41. क्वेश्चन नंबर 41 आणि 42साठी डायरेक्शन्स दिलेले आहे. आयडेंटिफाय द करेक्ट मिरर इमेज ऑफ द क्वेश्चन फिगर फ्रॉम द अल्टरनेटिव्स गिवन. मिरर इमेज फाइंड करायची आहे आणि सोपं आहे. मिरर इमेजचं तर फिक्स आहे बघा. मिरर इमेज आणि वॉटर इमेज 100% येणारच आहे. याचे तुम्ही भरपूर प्रॅक्टिस करा. ठीक आहे ना. आणि जसं की याच्या अगोदर मी बरेचदा सांगितलं आहे की मिरर इमेजमध्ये हा जो पार्ट आहे जो जवळ येतो है ना, आणि है ना इकडचा जो पार्ट आहे राईटचा तो लेफ्टला येतो आणि लेफ्टचा जो पार्ट आहे तो राईटला जातो. आता इथं बघा हे याच्यातलं कुठलं नसणार ते पहिलं कॅन्सल करा. आता हे पहिलं तर सेम आहे, हे नसणार आहे है ना, मग याला कॅन्सल करायचं. हा तर नाहीच आहे. सेकंड, थर्ड, फोर्थ यापैकी कुठला तरी एक असणार आहे. आता याच्यामध्ये फरक बघा. सेकंडमध्ये बघा इथं एकच सर्कल आहे है ना, सर्कल याच्यामध्ये 2 सर्कल आहेत ना, क्वेश्चन फिगरमध्ये 2 सर्कल आहे, इथे एकच सर्कल आहे, मग हा पण नाही असणार आहे. आता थर्ड आणि फोर्थच उरलं आहे. आता याच्यामध्ये बघा काय डिफरन्स आहे. तर इथे बघा हा इथं जे आहे ना 2 अशा पट्ट्या दिलेल्या आहेत, इथे पट्ट्या नाही आहेत है ना. हा इथे 2 पट्ट्या नाही आहेत म्हणजे हे हा पण नाही आहे थर्ड. ॲन्सर कुठला आला मग याच्यामधला फोर्थ. किती सोपं होते. फक्त पहिले तर बघा जे नाही मॅच होत ना ते बघायचं. जसं आता इथे बघा, इथं मिरर इमेज हे उलटी झाली आहे. ॲक्च्युली याच्यामध्ये उलटी अशी होत नाही, हे वॉटर इमेजमध्ये होते. क्वेश्चन नंबर 42 बघतो आहे आपण है ना. इथे बघा हे मिरर इमेज जे आहे ना इथे उलटी झाली. हा तर नसणारच आहे. या 3 पैकी कुठला तरी एक आहे आता 2, 3, 4 पैकी. आता बघा सेकंड का नाही आहे. सेकंड बरोबर आहे नाही आहे, कारण इथे बघा हा जो लीफ जो आहे हा आहे ना, हा आहे बघा ब्लँकवाला आहे, लाईन इकडे आहे, मग सेकंड पण नाही आहे. ठीक आहे ना. मग हा नाही आहे, हा पण नाही आहे, मग कुठला उरला आहे, कुठला आपला फोर्थवालाच उरला. हे याच्यामधला पण फोर्थच याचा करेक्ट ॲन्सर आहे. कारण इथे बघा हा पोर्शन असा इथे येणारच नाही आहे. नाही, हा पोर्शन येणार आहे असा, इथे हा नाही येणार आहे, हा नाही येणार आहे. आणि इथे जे लीफ आहे ना
हे लीफ इथे येणार नाही. हे राईटचं लेफ्ट, लेफ्टचं राईट होतं याच्यामध्ये, बस एवढं लक्षात ठेवा. तर इथे बघा हे जे आहे ना, हे जे लेफ्टला आहे तिथं राईटला आलं, इथे राईटला आहे इकडं लेफ्टला झालं, संपला. बरोबर आहे. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 43. क्वेश्चन नंबर 43 बघा. इन अ हॉल द चेअर्स आर अरेंज्ड इन अ स्क्वेअर फॉर्मेशन. अ गर्ल इज सिटिंग ॲट द सेंटर प्लेस ऑफ द स्क्वेअर. 3 स्टुडंट्स आर सिटिंग टू द राईट and left side of the girl in the same row. If all the chairs occupied by the students, find the total number of students sitting on the chair. तर इथे बघा एक है ना, जे चेअर्स आहेत ते कसे अरेंज केलेले आहेत स्क्वेअर फॉर्ममध्ये, आणि तिथे सेंटरमध्ये एक गर्ल आहे. ठीक आहे. तिच्या है ना, आता हे रो बघा, इथं या रोमध्ये बाजूला 3 स्टुडंट बसलेले आहेत असे, राईटला पण लेफ्टला पण. ही सेंटरला आहे, इकडे राईटला झाले, इकडे लेफ्टला पण असे 3 स्टुडंट बसलेले आहेत म्हणतात. ते ह्या एकाच रोमध्ये आहे. आता मग यांनी स्क्वेअर फॉर्ममध्ये यांनी सगळे चेअर अरेंज केले. तर जसं आता इथं स्क्वेअर म्हटलं तर कसं होणार, इथं 7 आहे ना, तर इकडे जसं एक कॉलम आहे, एक रो आहे ना, असे 7 स्टुडंटचे असे 7 कॉलम पण असणार आहे. ठीक आहे ना, 7 रो आणि 7 कॉलम असणार आहे. तर एक असं 7 पकडायचं, रो झाले 7 आणि कॉलम झाले 7. तर दोघांचं जर आपण चेअर है ना, सगळे जर चेअर असे अरेंज केले तर टोटल 49 येतात. जर सगळ्या चेअरवर मुलं बसले तर टोटल स्टुडंट्स किती असणार आहे, 49 स्टुडंट्स असणार आहे. ठीक आहे. थोडं समजून घ्या, सोपा आहे. ठीक आहे. ते क्वेश्चनच खूप मोठा दिसतोय पण आहे सोपा. चला नेक्स्ट बघा. क्वेश्चन नंबर 34. ही मेड एफर्ट्स टू कीप abreast but it was no use. Which of the following alternatives has the similar meaning to the words in the given sentence? Select 2 correct alternatives. तर इथे बघा हे जे वर्ड, इथे एक सेंटेन्स दिलेला ना, ही मेड एफर्ट्स, खूप प्रयत्न केला त्यांनी है ना. तर प्रयत्न करणे म्हणजे टू ट्राय हार्ड है ना. त्याचं एक पर्याय आहे ना, त्याचं एक ऑप्शन आहे 4th. आणि टू कीप ॲब्रिस्ट म्हणजे खांद्याला खांदा लावून बरोबरीने चालायचा. बट इट वॉज नो यूज म्हणजे काही त्याचा यूजच नाही झाला, म्हणजे काही व्यर्थच झालं ते सगळं. तर इन व्हॅन म्हणून त्याचा दुसरा ऑप्शन आहे. ठीक आहे. 3rd आणि 4th त्याचा ॲन्सर आहे. चला नेक्स्ट बघा. क्वेश्चन नंबर 45. इथे बघा. इन द ॲडजस्टंट फिगर अक्षय इज स्टँडिंग ॲट ए फेसिंग सनसेट. By the time he reached the place B, how many times his back faced south? तर इथे बघा जो आहे काय नाव आहे अक्षय, तो कुठे उभा आहे, म्हणजे त्याचं जे तोंड आहे फेसिंग सनसेट म्हणजे इकडं डायरेक्शन कुठली आहे, वेस्ट है ना. तर जर इकडे वेस्ट असेल तर इकडे ईस्ट आहे है ना, हे नॉर्थ असतंय आणि इकडे साऊथ आहे. तर जेव्हा मग तो इकडे तोंड करून उभा आहे तो, मग त्यांनी काय केलं, थोड्या वेळाने तो पॉईंट ए पासून पॉईंट बी पर्यंत गेला. मग जेव्हा जाताना तो इकडे चालला आहे, तो कुठल्या दिशेला चालला आहे, तो ईस्टला चालला आहे. मग इकडे जाईल तर कुठे जाणार, तो नॉर्थला जाणार. मग त्याच्या बॅकला कुठली दिशा असणार आहे, बॅकला साऊथ असणार आहे. तर इथं एकदा येणार, पुन्हा इकडे जाणार, तो ईस्टला जाणार, इकडे येणार साऊथलाच येणार है ना. मग इकडे जाणार ईस्टला, मग इकडे जाताना नॉर्थला जात आहे तर त्याच्या बॅकला साऊथ डायरेक्शन असणार आहे है ना. मग इकडे ईस्टला आहे, इकडे परत साऊथला आहे, इकडे परत वेस्टला जाणार आहे, मग इकडे परत तो नॉर्थला जाणार आहे. तर इकडे तिसऱ्यांदा तो त्याच्या पाठीकडे साऊथ डायरेक्शन असणार आहे. तर असं 3च वेळा असं होतं की त्याच्या बॅकला साऊथ असतं. हाऊ मेनी टाइम्स हिज बॅक फेस्ड साऊथ? तर याचा आन्सर येतो ऑप्शन नंबर 1 3 टाइम्स. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया. क्वेश्चन नंबर 46. क्वेश्चन नंबर 46. चूज द ऑथर ऑफ द बुक किंग लिअर फ्रॉम द गिवन अल्टरनेटिव्स. तर याच्यामध्ये बघा एक हे जे सगळे जे आहेत ना ऑथर, हे सगळे फॉरेनचे आहेत ना, आपल्या इथले नाही आहेत. तर शेक्सपियर जे आहेत ते सगळ्यात मोठे याच्यातले ऑथर होते, त्यांनीच हे बुक लिहिलेलं आहे, किंग लिअर. याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 4. आता क्वेश्चन नंबर 47 बघा. क्वेश्चन नंबर 47 बघा. रजनीकांत वॉज बॉर्न ऑन ट्यूजडे
29th February 2000. On which day will he celebrate his second birthday? आता हा जो आहे रजनीकांत, त्याचा जन्म कधी झाला आहे बघा, 29 फेब्रुवारीला झाला आहे 2000 साली. ठीक आहे, हा लीप इयर आहे. ठीक आहे ना. तर त्याचा जो बर्थडे पुढच्या वर्षी तर येणार नाही, कारण दरवर्षी लीप इयर नसतो, 4-4 वर्षांनी लीप इयर असतो. तर त्याचा फर्स्ट बर्थडे कधी येणार आहे? त्याचा फर्स्ट बर्थडे येणार आहे 29 फेब्रुवारी 2004ला. ठीक आहे. आणि इथे 29 फेब्रुवारी 2000ला जेव्हा त्याचा जन्म झाला होता तो त्या दिवशी दिवस होता ट्यूजडे. ठीक आहे. त्याच्यानंतर 29 फेब्रुवारी 2004ला त्याचा फर्स्ट येणार आणि सेकंड बर्थडे त्याचा कधी येणार? 29 फेब्रुवारी 2008ला येणार. म्हणजे किती वर्षानंतर येणार? इथे हे 4 आणि 4 8 वर्षानंतर त्याचा बर्थडे येणार. 8 वर्षानंतर म्हटलं तर आता दिवस तर आपण काउंट करायला अवघड जाईल, आपण आठवडे करू शकतो. एका वर्षामध्ये 52 वीक असतात. ठीक आहे. मग 8 वर्षामध्ये किती वीक असणार आहे? तर 8 2 16, 1 8 5 44, 1 6 आठवड्यानंतर त्याचा बर्थडे येणार आहे. ठीक आहे ना. तर आपण काय करायचं, याला 416ला 7नी डिवाईड करायचं. 416 डिवायडेड बाय 7. तर काय येणार बघा, 7 7 जा 49 तर नाही करता येणार. तर 7 6 जार 49 नाही आहे ना. 7 6 जार हे पण नाही बनणार ना, 42 येतात. तर 7 5 जाच करावं लागेल, 35. ठीक आहे. मग येणार आहे 6, हे पण 6. इथं किती वेळ जाणार? 7 9 जार 63. मग किती रिमाइंडर राहिलं? 3. म्हणजे आता हे जे आहे याचा 29 फेब्रुवारीला ट्यूजडे होता, तर 29 फेब्रुवारी 2008ला कुठला डे असणार आहे? 3 दिवस पुढं, म्हणजे ट्यूजडे नंतर वेनसडे, नंतर थर्सडे आणि तिसरा कुठला आहे तो? फ्रायडे. म्हणजे याचा जो सेकंड बर्थडे आहे तो फ्रायडेला येणार आहे. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 48. क्वेश्चन नंबर 48 252साठी डायरेक्शन्स दिलेले आहे. इन ईच ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन्स रिलेशन बिटवीन थर्ड अँड फोर्थ टर्म इज द सेम ॲज दॅट बिटवीन द फर्स्ट अँड द सेकंड टर्म. फाइंड द टर्म टू रिप्लेस द क्वेश्चन मार्क. तिथं पहिला आणि दुसऱ्या टर्ममध्ये जे रिलेशन आहे तोच तिसऱ्या आणि चौथ्यामध्ये आहे. तर आपल्याला पहिल्या आणि तिसऱ्यामध्ये जो पहिल्या आणि दुसऱ्यामध्ये जो रिलेशन आहे तिसऱ्या चौथ्याचं फाइंड करायचं. याचे 2 सिलेक्ट करायचे ऑप्शन्स आपल्याला. तिथे बघा प्रायमरी ऑक्युपेशन दिलेलं आहे कॅटल रिअरिंग है ना, म्हणजे पशुपालन. आणि सेकंडरी ऑक्युपेशनमध्ये त्यांनी मग काय दिलेलं आहे, याच्यामध्ये 4 ऑप्शन दिलेले आहे. तर त्याच्यापैकी बघा जे कॉटन इंडस्ट्री, कॉटन टेक्स्टाईल इंडस्ट्री आणि आयरन अँड स्टील इंडस्ट्री हे सेकंडरी ऑक्युपेशन असणार. ठीक आहे ना. म्हणजे जिथं हे बघा इथं काही म्हणजे प्रोडक्शन वगैरे करावं नाही लागत प्रायमरी ऑक्युपेशनमध्ये. ठीक आहे ना. फक्त जे त्यांचं फक्त देखरेख करायची असते है ना. जे असतात ना त्यांचे जे है ना कॅटल्स, म्हणजे पाळीव प्राणी जे असतात ना, गाय बकरी म्हणा, तुमचं शेळी म्हणा आहे ना, त्याच्यानंतर है ना, तर ते मेंढी वगैरे पाळतात ना, तर तो प्रायमरी ऑक्युपेशन झालं. त्याच्यामध्ये काही असं कुठलं रॉ मटेरियल लावावं लागत नाही, काही प्रोडक्शन करावं लागत नाही. ठीक आहे ना. तर ते प्रायमरी ऑक्युपेशन. सेकंडरी ऑक्युपेशन म्हणजे झालं जिथे आपल्याला काहीतरी कच्चा माल वापरून एखादा माल तयार होतो. जसं की आता है ना कॉटन टेक्स्टाईलमध्ये तुमचा कपडा तयार होतो. आयरन स्टीलमध्ये वेगवेगळे आयरन आणि स्टीलचे वेगवेगळ्या वस्तू तयार होतात. ठीक आहे ना. तर हे झालं सेकंडरी ऑक्युपेशन. आणि अजून एक असते जे टुरिझम आणि हे क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीचे आहे ना, हे अजून नेक्स्ट वेगळे ऑक्युपेशन आहे, सर्व्हिसेसमध्ये येतात. हां, तर थर्ड सेकंडरी टर्शरी ऑपरेशन म्हणून ऑक्युपेशन म्हणून ते येऊन जाणार. ठीक आहे ना. टुरिझम आणि क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीज किंवा बँक्स वगैरे आहे ना, हे सगळे याच्यामध्ये प्रोडक्शनही नसते, असं काही नसते, फक्त याच्यामध्ये सर्व्हिस देतात ते लोक. ठीक आहे. तर याचं ऑप्शन 48चं सेकंड आणि फोर्थ असायला पाहिजे. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 49. क्वेश्चन नंबर 49मध्ये बघा फर्स्ट आणि सेकंड टर्ममध्ये रिलेशन काय आहे. क्रिकेट पिच है ना, क्रिकेट जेव्हा खेळतात तर पिच मध्ये खेळतात. तर रेसलिंग कशामध्ये केली जाते? रेसलिंग अरेनामध्ये केली जाते है ना. त्याचा आन्सर येतो आहे फोर्थ, अरेना है ना. त्याला ते
एवढी जागा असते ना, ते आजूबाजूला बाउंड्री बांधून असतात, त्याच्यात रेसलिंग करतात, तर त्याला आरेना म्हणतात. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा आता क्वेश्चन नंबर 50. क्वेश्चन नंबर 50 बघा, यांनी काय केलं इथं, जो 34 आहे तर त्याच्यातला जो आहे ना, इथं साईडला करूया आपण. 3चा क्यूब केला आहे. 3चा क्यूब प्लस 4चा क्यूब, म्हणजे बघा 3चा क्यूब येते 3 3 9 है ना, 3 27 27 प्लस 4 4 16 4 64, आणि यांना दोघांना प्लस केलं तर बघा किती येते, 7 + 4 11, 2 + 6 8 प्लस है ना 91 आलं. ठीक आहे ना, 34चं 91 आलं. तर सेम आपल्याला काय करायचं आहे, 27ला पण 2चा क्यूब करायचा आहे प्लस 7चा क्यूब करायचा आहे. 2चा क्यूब येतो आहे 8 आणि 7चा क्यूब किती होतो आहे 343. ठीक आहे. तर यांचं दोघांचं प्लस केलं तर किती येणार 351. ठीक आहे. तर याचा आन्सर येतो आहे ऑप्शन नंबर 1. ठीक आहे. पण आता इथे आपल्याला सिलेक्ट 2 करेक्ट अल्टरनेटिव्ज म्हटलं आहे. तर दुसरं अल्टरनेटिव्ह कसं आहे की यांनी काय केलं बघा, परत 3 + 4 केलं आहे आणि त्याच्यामध्ये इंटू 13 केलं, तर हे 91 आले. ठीक आहे. असं सेम दुसरा म्हणजे त्याला काय करावं लागेल, थर्ड टर्म जे आहे ना 2 + 7 करायचं इंटू 13 करायचं, तर 13 9 117. त्याचा एक आन्सर 4 पण येतो आहे. ठीक आहे. तसं तर आन्सर शीटमध्ये अजून दिलेले आहेत आन्सर, 1 आणि 4 दिलेलं आहे, त्याच्या व्यतिरिक्त 1 आणि 3 पण दिलेलं आहे, 3 आणि 4 पण दिलेलं आहे. पण मला ते काही त्याचे लॉजिक जमले नाही. तुम्हाला जमत असेल तर प्लीज मला पण कळवा, त्याच्यामध्ये कमेंट्समध्ये टाकून याचं बाकीची आन्सर मला कळवा प्लीज. चला बघूया नेक्स्ट क्वेश्चन नंबर 51. आपल्याला 50पर्यंत करायचं म्हटलं होतं, पण आपण आता हे एकाच याच्यामधले आहे, तर आपण 52पर्यंत कंप्लीट करूया. 51 नंबरचा क्वेश्चन बघा. इथं WVU आणि त्याचा जो रिलेशन आहे NC, आपल्याला N जो दिला आहे त्याच्याशी आपल्याला बघायचा आहे. तसाच तो रिलेशन जो आहे TSR, त्याचा ह्या 4पैकी कुठल्या असणार आहे. तर इथे बघा यांनी काय केलं आहे, इथं याची जर आपण पोझिशन बघितली तर W जो आहे 25 24 23 आहे ना, 23rd पोझिशनवर आहे. हा 22 आहे आणि हा 21 आहे. मग ह्याला काय केलं यांनी, ह्यांचं जसं यांना 23 + 22 + 21 असं नाही केलं यांनी काय केलं, 2 + 3 किती येते 5, 5 + 2 है ना, 2 एक डिजिट त्याला ॲड केला यांनी. 2 + 3 5, 5 + 2 7 + 2 9 + 2 11 + 1 12, तर = हे 12 आणलं याला. आणि इथून काय म्हटलं यांनी, राईट साईडवरून जे 12th नंबरचा लेटर आहे तो इथं N लिहिलेला आहे. बघा इथं Nची जी पोझिशन आहे ना, राईटकडून 12th आहे. हे 5 + 5 10 11 आणि 12, तर इथं N त्यांनी दिलेलं आहे. असंच आपल्याला काय करावं लागेल आता, हे TSR है ना, TSR म्हणजे आता इथून बघा आरची पोझिशन कुठली येते बघा, 5 5 10 5 15 16 17 18, तर 18 19 आणि टीची आहे पोझिशन 20. आता याला पण सेम असे डिजिट यांनी प्लस केले, तर 2 + 0 2 + 1 3 3 + 9 12 + 1 13 + 8 21, म्हणजे किती आले हे, यांची टोटल आली 21. मग इथून 21 नंबरचा लेटर कुठला आहे, ते 5 + 5 + 5 + 5 40, आणि हे है ना म्हणजे 4 म्हणजे 20 है ना. एका याच्यामध्ये बॉक्समध्ये 5 5 लेटर आहे, तर हे जर झाले 20 लेटर Fपर्यंत, तर 21st लेटर कुठला आहे E, तर याच्यामध्ये आन्सर येतो आहे ऑप्शन नंबर 4. थोडासा हेच आहे, मी तुम्हाला म्हटलं ना थोडा टफ आहे यावेळेसचा जो पेपर आहे ना, खूप प्रश्न जे आहे विचार करायला लावतात. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 52. क्वेश्चन नंबर 52मध्ये बघा इथे क्वेश्चन फिगर दिलेला आहे. पहिली फिगर आणि दुसऱ्या फिगरमध्ये जो रिलेशन आहे तोच रिलेशन आपल्याला 3rd आणि 4thमध्ये बघायचा आहे. तर इथं एकदम सोपा आहे बघा, हा मिरर इमेज आहे हा. ठीक आहे ना, हा जो आहे हा मिरर इमेज आहे याची मिरर इमेज ही आहे. कारण इथं मी तुम्हाला म्हटलं होतं ना, लेफ्टचं राईट राईटचं लेफ्ट होते, हे इथं राईटचं इकडं लेफ्टला आलं आहे आणि इथं लेफ्टचं इकडं राईटला गेलं आहे, आणि बाकीचंही बघा इथे स्क्वेअर आहे, इथे खाली सर्कल आहे, बाकी सगळं बरोबर आहे. याचा अर्थ काय, ही मिरर आहे. तर सेम इथं पण बघा, इथं आता
हे जे राईटचं आहे ना, राईटचं कुठं लेफ्टला जाणार म्हणजे इकडे येणार है ना, आणि हा जो आहे ना हा कसा येणार, अशा टाईपचा येणार ट्रायंगल है ना. तर असं बघा इथं कुठे दिसतं आहे आपल्याला. आणि हे बघा दुसरा आणि तिसऱ्यामध्ये ऑप्शन आहे तसं, ठीक आहे. आणि याच्यामध्ये दुसरं तर नाही आहे, कारण इथे बघा इथे फरक आहे. हे तिसरं याचं ॲन्सर आहे, कारण हे बरोबर मॅच होतं आहे बघा है ना, कुठेच काही चुकत नाही आहे. तर थर्ड याचा ॲन्सर आहे. तर हे मिरर इमेज मधून याला सॉल्व करा है ना. क्वेश्चन मार्कच्या जागी थर्ड नंबरचा इमेज येणार आहे. तर अशा प्रकारे आपल्याला 50 करायचे होते, पण 52 केले चला, कारण ते एकाच क्वेश्चनमधले होते ना. 49 to 52 आपल्याला एकच होतं, म्हणजे आपल्याला फर्स्ट टर्म आणि सेकंड टर्ममध्ये जो रिलेशन आहे तोच रिलेशन थर्ड आणि फोर्थमध्ये फाइंड करायचा होता. त्यामुळे 2 एक्स्ट्रा क्वेश्चन आपण करून घेतले याच्यामध्ये. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण 53 to 75 पर्यंत करूया, ठीक आहे. तर चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.